नागपुर से एक बड़ी खबर सामने आ रही है। शालेय राज्य मंत्री पंकज भोयर ने घोषणा की है कि अब स्कूल के पाठ्यक्रम में कृषि शिक्षा और सेंद्रीय खेती को शामिल किया जाएगा। साथ ही क्रेंजिस एजुकेशन के साथ सामंजस्य करार का विभिन्न माध्यमों से इसे लागू किया जाने वाला है। इस नए पाठ्यक्रम से विद्यार्थियों को भविष्य में बड़े पैमाने पर लाभ मिलने वाला है। आपला देश हा कृषी प्रधान देश आहे आणि आपल्या देशामध्ये कृषीचं महत्त्व जाणून येणाऱ्या नवीन पिढीला देखील या शेतीबद्दल माहिती असली पाहिजे, त्यांच्यामध्ये रुची निर्माण झाली पाहिजे, आवड निर्माण झाली पाहिजे। या अनुषंगाने आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे कृषी या विषयाचा अभ्यासक्रमामध्ये त्या ठिकाणी समावेश करतो। निश्चितच खूप आधीपासून परसबाग हा विषय आपल्या याच्यामध्ये त्या ठिकाणी होतो। आपण देखील जेव्हा शिक्षण घेत होतो परसबाग नावाचा एक विषय आपल्या अभ्यासक्रमामध्ये होता, परंतु आता काळानुरूप त्या ठिकाणी सेंद्रिय शेतीचं महत्त्व, बांबूच्या लागवडीचं महत्त्व आणि या नवीन शेती पद्धतीमध्ये एआय टेक्नॉलॉजीचा वापर याच्या अनुषंगाने आपण ह्या अभ्यासक्रमामध्ये आता समावेश करणार आहोत। न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये केंद्र सरकारने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहे आणि त्यांनी दिलेल्या गाईडलाईन्सच्या अनुषंगानेच आपण राज्य सरकारने देखील अभ्यासक्रमामध्ये तशा पद्धतीचे बदल केले आहेत।